क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सुरेगाव तालुका कोपरगाव येथे गोदावरी नदीपात्रातून वाळूचा अवैध उपसा करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे शाखेची कारवाई। आरोपीकडून 15,75,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। दिनांक 26/5/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करून अवैध धंद्याची माहिती काढत असताना पथकास सुरेगाव येथील चक्रधर स्वामी मंदिराजवळील गोदावरी नदीपात्रात काही लोक ट्रॅक्टर व केनीच्या साहाय्याने अवैध वाळूची उपसा करीत असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पथकाने सुरेगाव शिवारात गोदावरी नदीपात्रात जाणून खात्री केली असता गोदावरी नदीपात्रात काही लोक ट्रॅक्टर व केनीच्या साहाय्याने अवैध वाळूची उपसा करीत असल्याचे दिसून आले। तेव्हा पथकाने त्यांच्यावर छापा टाकण्याकरिता जात असताना काही लोक पडून गेले व काही इसमांना ताब्यात घेऊन त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव अमर माधव मेहर खांब वय 30 वर्ष राहणार सुरेगाव तालुका कोपगाव, राहुल चांगदेव पगारे वय 20 वर्ष राहणार वेडापूर तालुका कोपरगाव असे असल्याचे सांगितले। ताब्यातील इसमास पडून गेलेल्या इसमाबाबत विचारपूस करता त्याने पडून गेलेल्या इसमाचे नाव सचिन हरिभाऊ मेहरखांब राहणार सुरेगाव तालुका कोपरगाव फरार, वैभव भाऊसाहेब गिरी राहणार सुरेगाव तालुका कोपरगाव फरार असे असल्याचे सांगितले। आरोपीच्या कब्जातून 15 लाख रुपये किमतीचे 3 ट्रॅक्टर, 75,000 रुपये किमतीचे वाळू उपशाकरिता वापरण्यात येणारी लोखंडी केनी असा एकूण 15,75,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ताब्यातील आरोपी विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 220/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) सह पर्यावरण संरक्षण कायदा कलम 315 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करीत आहेत। कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्ना जोशी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।